दोन शब्द प्राप्त करा तुमचे. मी उद्या आता कोल्हापूरला जाणार आहे. तुम्ही काय म्हणणार आहे त्याबाबत? सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आता उठलोय मी आणि हे रात्रीच गौरी शंकर दिन रात्रीच जोडून ठेवलेलं इथं. आणि आता आपण आवरूया. हे आमचे बाबा बघा वजन कमी व्हावं म्हणून आता ग्रीन टी पितात आणि त्यांना आणि 2-3 बिस्किट बुडवून खातात. आता काय म्हणायचं सांगा तुम्ही. तर काय जाता मम्मी आळूच्या वड्या करायला लागल्या. अजून पानं कुठं आहेत? हे बघा ह्याला हे लावली. काय लावली ह्याला? आमसुलीचं पानं लावून ठेवले. हे असे मोठे असतात पानं. खरं त्याला आता मम्मीनं कट केले आणि आता थोड्या वेळात होईल तुम्हाला दाखवतो झाल्यावर. बघा आता आपलं आवरून देण झाले, आंघोळ देण झाले. आता गौरी ते नाद घेणार आहेत. आता तुम्हाला दाखवतो थांबा. वहिनी आता बहीण उभारल्या तिथं आणि आता आत घेतील. हे बघा आता सगळं रांगोळ्या काढून ठेवल्या आजपर्यंत. बाबा आमच्या रांगोळी काढायला लागल्यात, आर्टिस्ट. तर आता हे बघा मम्मीनं आता त्या वड्या बनवलेल्या त्या आता झाल्यात बघा, नैवेद्याला ठेवल्यात. ते मम्मीच्या नाही दडतं, कुणी दिले त्या? काकीने दिले दडतं. काढ फोटो काढ, फोटो काढ. आता कुणाला गाणी येत नाहीत पहिल्यासारखी. हा एकटीच म्हणा लागले. शंकरू बघा द्या ना उद्या. सो गाईज आता गौरी हात घेतल्यात तर आता आपण जाऊया आरतीला. आरती आता सुरू करतील. दोन शब्द प्राप्त करा तुमचे. मी उद्या आता कोल्हापूरला जाणार आहे. तुम्ही काय म्हणणार आहे त्याबाबत? काय म्हणणार? कसं आहे, आपण आपल्या गणपतीच्या कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहे. त्याच्यामुळे कोणी कुणा बाहेर जायचं नाही. आपल्या गणपती बाहेर जायचं नसते गणपती. त्याच्यामुळे मी आमच्या मुलग्याला लावून देण्याची माझी तरी इच्छा नाही आहे. मुलांना आता पावसाचं वगैरे जाणं, पाऊस पडायला लागलेला आहे. एसटी लालपरीत बाहेर मुलांना लावून देणं. इकडं तो मुलगा कोल्हापूरला जाणार, इथून ते 60 किलोमीटरवर कोल्हापूर गारगोटी पासून 50 आहे. तर आम्हाला कसं जीवाजीव नसतोय मुलांना बाहेर लावून दिले इथे येण्यापर्यंत. इथली कसं चौंडाळगिरी करत इकडे तिकडे फिरणार, गाड्या कशा पाहिजे तशा. मी आता फिरत म्हणजे गणपती फिरणार. असं गणपती बघायला जातात म्हणून सांगतात आणि पण गणपतीला जातात बरोबर आहे, पण जाताना ती काही सरळ जात नाहीत. त्याच्यामुळे कसं गाड्या कशा मारायच्या, टिपल चोबल बसायचं. आता किती ठिकाणी आपण असं प्रकरण ऐकलेली, गाड्या निसटून किती जणांचे ऍक्सिडेंट झालेले. त्याच्याविषयी आपण बाबांना विचारायचं नाही, काय नाही, काय असेल ते बाबांच्या बरोबर फिरायचं. चला तुम्ही पण चला, तुम्ही पण चला. तू चला म्हणतोय पण तसं नाही. आपण आपल्या गणपतीसाठी इथं आलोय ना. आपण गणपती आता काय सोडून येणार की परत. तर काय ना 2 घरात वाटल्यात आता भाकऱ्या. कशी बघते आता भाऊ आपलं जेव्हा थांबा दाखवतो तुम्हाला. आता भाकरी. ही कुठली भाजी आहे? शेपूची काय? कसली भाजी? आई भाजी कुठली आहे ती? भाजी कुठली आहे ती? नाही नाही ती ही वाली भाजी, ती वाली होती शेपूची. देऊ काय रे? दिला ना तुम्ही घरात? नको नको आहे की. असू दे. मिक्स भाज्या आहे रे ती, सर्व प्रकारच्या मिक्स भाज्या. आणि वडी आमची मी फोडणी बांधली. अँकरिंग करत जा की जरा. अँकरिंग तळाय नाही, फोडणी मारले बघा खाऊन. तू कोणाला माहित नाही माझं युट्यूबचं चॅनल आहे? माहित आहे तुला? जगाला माहित आहे. हे बघा वहिनी, भाऊ आणि आई आता सगळीजण जेवायला लागल्यात. आरती दिन झाल्या.
खरंच ग आता खरंच हो टाकतो आता. तर आता आपण जेव्हा आता भात तिथं बंद केला आता ते जिमला जाते नुसतं आता भाकऱ्यावरच ताव आहे त्याचा हरभऱ्यात भाकऱ्या खाते. तर हे तू बनवलेली आहेस ना. जर काय आता मम्मीनं वड्या बनवल्या हे बघा आळूच्या वड्या आणि भाजी कुठली भाजी शेपू मिक्स भाजी आणि काय बनवलीस भात बनवला आहे आमच्या मम्मीनं आमटी बनवल्या कुठली काळ्या दाण्याची आणि पापड. तर काय आता आपण हे खाऊन बघूया. थांबा आईला देऊया आई देऊ मग कुठलं देऊ मग देऊ काय ताट दे इकडे मी वाढतो इकडे दे ताट दे मम्मी आमची चिडते दे रे ताट काय बोलू शकत नाहीस तू मला. एक नंबरचा आगाव करता मी पण तुझ्याबद्दल बोलू काय तर मी पण बोलतो तू पण एक बोलायचं. हा तू हे ताट घेतलीस का नुसतं तूच बोलणार आहे मी बोलल्यावर काय रडा लागली लगेच. गायज हे भारी झाले हे बघ कुरकुरे लागाया. सो गायज आता घरात उकडीचे मोदक करायला लागला तर मला दाखवतो. वहिनी आणि मम्मी करायला लागलं हे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक. त्याला आता काय केले बारीक केलं ना शिजवून घेतले. एक भांड पीठ घेतलं की एक भांड पाणी शिजवायचं. आणि तो गुळ सारण खोबरं किती आहे ते दीड नारळाचं खोबरं आहे एवढं. किती होतं त्याचे 4 वाटे असली मोदक किती होतात 25 झाले की 40 30-35 होतात मोदक. तर आता बघा किती वेळ लागतोय. खोबरं वेलदोडे जायफळ आणि काय जायफळ खसखस केळी ड्रायफ्रुट्स मिक्स. तर काय तिथं आता सारण झाले आणि इथं पीठ तेन झाले आणि आता इथं मोदक तयार करायला सुरू केले. तर काय आता इथं सारण झाले आता बडीमा काय आईला समजलं आता. ही बडीमा तुम्हाला माहित असेल आणि वहिनी बडी मला दुपारी दाखवलेली भाकर द्यायला आलेली आहे. तर आता सगळेजण करायला लागले 2 जण मोदक करायला वहिनी आणि बडीमा. आता 4 झाले आता उकडणार. आता बडीमाची त्यांच्या घरातली आरती बडीमांच्या घरातली आरती. अरे सगळ्यांना बोलवा लागल्या बडीमा सगळ्यांना बोलवून झालं आता सगळेजण जेवण करायला त्यामुळे कोण असं जास्त येत नाही. भिजलं शेवटी पाणी पावसाला कधीच घ्यायचं नाही पाऊस. चला आता आपण आरतीला जाऊया. हे बघा ते घमायला सांडलं ते नाही काय टाकीवर ठेवलेलं. भाऊ आता नाराज आहे वहिनी गेल्यात म्हणून. कोण नाही तर काय ते सगळं डेकोरेशन भाऊनं केले. भाऊचं दरवेळी काय काय वेगळं असते. तर हे बघा भाऊ त्याला आता आठवण यायला लागल्या वहिनींची आर्ट. ह्यावेळी जरा गणपती वेगळा आणलाय हे की नाही. हो तो इकडे प्रोफेशनल का बोलायला
प्रोफेशनल बोलते हो. प्रोफेशनलच आहे तो, आर्टिस्ट आहे म्हटलं. आर्टिस्ट. दादा 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 ते बघा दादा आता गप्प दादांना बसले, थंडी वाजायला लागल्या. सगळ्या फॅमिली बद्दल असं फॅमिली ट्री सगळ्यांचं माहित आहे. उंबरे माहित आहेत कारण सगळ्यांचे, दादा- सरनेम, सगळ्यांचे नाव गाव सगळं माहित आहे. पत्ता दादा कारण तुम्ही काय पहिल्यापासूनच होता? कोतवाल. कोतवाल होते दादा. त्याच्यामुळे दादांना सगळं त्यामुळे माहित आहे. दादांना पण सगळे ओळखतात आणि दादा पण सगळ्यांना ओळखतात. मन्नादे. अजून एक तर मला 2 दिले व्हिडिओ काढायला म्हणून. सगळ्यांनी 2 आहे. सो गाईज आता आमच्या घरात हे आहे म्हणजे 1 तासाची आरती आहे स्वामी समर्थांची, दरवेळी असते दर गणपतीला. तर आता त्यासाठी आता विडा तेल लागतोय. विडा म्हणजे मसाले पान आणि जायचं जरा तेल पण आणायचं आहे. तर भाऊ आता बाहेर थांबलाय तर आता आपण जाऊया. तर काय आता आरती सुरू झाल्या आणि बडी मग आता भाकरी तेल द्यायला लागल्या. तर आता जाऊया 1 तास आरती असते स्वामी समर्थांची. तर आता तुम्हाला दाखवतो. आरती गुरुवारची सर्व देवी पाहता अगणित गुरु सत्ता ऐशी महिमा ज्याची. आरती गुरुवारची निज हित बोध बोधे शुक्रवारी अन्नाला. तर काय आता कापराची आरती सुरू होणार आहे त्यामुळे आता कापूर तीन लावा लागले. तर तुम्ही आता शेवटपर्यंत बघा. स्वामी हो वाळू तुझा देवा अहंकार देवा अहंकार सजाईला कापराची वाट हो वाळू तुझा स्वामी हो वाळू तुझा देवा अहंकार सजाईला. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर काय आता आरती तीन झाल्या आणि आता पान कापायचीत आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा. तर काय जे मोदक बघा, मोदक आता तयार झालेत, मस्त झालेले, खाल्ले मग असे. ते हे वड्या, हे पण वड्या. सो काय आता आपलं जेवण ते झाले आणि आता खाली घरात आता गाणे ते नाहीत. आता पहिल्यासारखी आता कोण माणसं जास्त नाही आहेत, आता थोडी जणच आहेत. आता तुम्हाला दाखवतो. आता वहिनी पण काल गेल्या, अजून बहीण त्यांनी यायच्या आहेत, अजून अक्काताई पण आमच्या घरातले अजून यायचे आहेत. आणि आता भाऊ कोण जास्त जण नाहीत आता पहिल्यासारखी, एवढेच होता. सो गाइस आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता सगळेजण झोपल्यात, आई पण झोपल्या, सगळेजण झोपले. तर गाईज बाय. आजच्यासाठी फक्त एवढंच.